नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, DMI मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण इतिहासाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर प्रकाश टाकणार आहोत। इयत्ता 8वीचा इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयातील धडा क्रमांक 12 स्वातंत्र्यप्राप्ती। हा धडा फक्त पुस्तकातले काही पानं नाहीयेत, तर तो आहे आपल्या देशाच्या अस्मितेचा, संघर्षाचा आणि विजयाचा प्रवास। तुम्ही कधी विचार केला आहे का की आज आपण ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय ते आपल्याला कसं मिळालं? कोणत्या महान व्यक्तींनी त्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि त्या काळात आपल्या समाजात नेमके काय बदल घडत होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या धड्यात मिळणार आहेत। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मदत करेल असं नाही, तर तुम्हाला आपल्या इतिहासाशी जोडून भूतकाळातील चुकांमधून शिकून आणि भविष्यासाठी प्रेरणा घेऊन एक जबाबदार नागरिक बनण्यास मदत करेल। त्यामुळे हा प्रवास खूपच रोमांचक आणि माहितीपूर्ण असणार आहे। माझ्यासोबत शेवटपर्यंत रहा, कारण यात तुम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळेल याची मी खात्री देतो। पण त्याआधी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही अजून DMI ला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि तुम्ही कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग कसला उशीर, इतिहासाच्या या सुवर्ण पानांना उलगडूया आणि आजच्या आपल्या धड्याला सुरुवात करूया। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्यलढा व्यापक झाला होता। भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढत होता। त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली। त्या दृष्टीने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिश सरकार विविध योजना तयार करू लागले। राष्ट्रीय सभेची उभारणी धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर झाली होती। राष्ट्रीय आंदोलनात सर्व जाती धर्मांचे लोक सामील झालेले होते। ही चळवळ कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला। त्याचा परिणाम मुस्लिम लीगची स्थापना होण्यात झाला। 1930 साली डॉक्टर मोहम्मद इक्बाल या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला। पुढे चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली। बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली। राष्ट्रीय सभा ही केवळ हिंदूंची संघटना आहे, तिच्यापासून मुसलमानांचा काहीही फायदा होणार नाही असा प्रचार जिना आणि मुस्लिम लीग यांनी सुरू केला। वेव्हेल योजना। जून 1945 मध्ये भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना तयार केली। या योजनेत विविध तरतुदी होत्या। यात केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल। व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील, अशा काही प्रमुख तरतुदी होत्या। या योजनेवर विचार करण्यासाठी सिमला येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती। व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा जिनांनी आग्रह धरला। राष्ट्रीय सभेने त्यास विरोध केला, त्यामुळे वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही। त्रिमंत्री योजना। दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारताला स्वातंत्र्य देण्यास ब्रिटिश राज्यकर्ते अनुकूल बनले। ब्रिटिश प्रधानमंत्री ॲटली यांनी पार्लमेंटमध्ये भारताविषयीचं धोरण स्पष्ट केले। त्यानुसार भारतीय जनतेचा भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला। अल्पसंख्याकांचे प्रश्न भारतीय स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत हेही स्पष्ट करण्यात आले। 1946च्या मार्चमध्ये पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली। तिला त्रिमंत्री योजना म्हणतात। या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या। तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत नाही, म्हणून मुस्लिम लीगही असंतुष्ट होती। यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णतः मान्य झाली नाही। प्रत्यक्ष कृती दिन। पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले। त्यानुसार 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले। या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला। देशामध्ये विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली झाल्या। बंगाल प्रांतात नोआखाली येथे भीषण कत्तली झाल्या। हा हिंसाचार थांबवण्यासाठी गांधीजी आपल्या प्राणाची पर्वा न करता तेथे गेले। तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। हंगामी सरकारची स्थापना। देशात हिंसाचाराचा डोंब उसळला असताना व्हाईसरॉय वेव्हेल यांनी हंगामी सरकारची स्थापना केली। पंडित जवाहरलाल नेहरू हे या सरकारचे प्रमुख होते। हंगामी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय सुरुवातीच्या काळात मुस्लिम लीगने घेतला होता। काही काळानंतर मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये सामील झाले, परंतु मुस्लिम लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही। माउंटबॅटन योजना। इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी जून 1948 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे घोषित केले। भारतातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती केली गेली।
लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचारविनिमय केला. त्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली. राष्ट्रीय सभेचा फाळणीस विरोध होता. देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता, परंतु मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास धरला. त्यामुळे फाळणीशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. राष्ट्रीय सभेने अत्यंत नाईलाजाने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. माउंटबॅटन योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील. त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताही अधिकार राहणार नाही. संस्थानावरील ब्रिटिशांचे स्वामित्व संपुष्टात येईल. त्यांना भारत अथवा पाकिस्तानात सामील होता येईल किंवा स्वतंत्र राहता येईल अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली. स्वातंत्र्य प्राप्ती. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री दिल्ली येथे संसद भवनाच्या सभागृहात संविधान सभेची बैठक सुरू होती. मध्यरात्री 12चे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. 150 वर्षांच्या गुलामीतून भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद निर्भेळ नव्हता. देशाची फाळणी झाली. त्यावेळी झालेल्या भयानक हिंसाचारामुळे भारतीय जनता दुःखी होती. स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी न होता गांधीजी बंगालमध्ये जीवाचे रान करत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यांत 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने गांधीजींची निर्घृण हत्या केली. हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजी अहर्निश झटले आणि त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांचे मोल दिले. मित्रांनो, स्वातंत्र्यप्राप्तीच्या या प्रवासात आपण समाजसुधारक आणि त्यांच्या नव्या विचारांची ओळख करून घेतली. खरंच हा टप्पा आपल्या इतिहासाला एक वेगळी दिशा देणारा ठरला. पण थांबा, आपली ही कथा इथेच संपत नाहीये. पुढच्या भागात आपण स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती हा अत्यंत प्रेरणादायी अध्याय पाहणार आहोत, जिथे आपण भारताने स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्या अंतिम संघर्षाचे साक्षीदार होऊ. तो भाग तुमच्या मनात नक्कीच देशभक्तीची ज्योत पेटवेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं. आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या अमोल ज्ञानाचा फायदा घेता येईल. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तुमच्या काही शंका किंवा अडचणी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. भेटूया लवकरच पुढच्या रोमांचक पाठात, जिथे स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली प्रवास पूर्ण होईल. धन्यवाद.